नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर संजय वैद्य, अर्थशास्त्र विभाग, राब नारायणराव बोरावके महाविद्यालय, श्रीरामपूर, MA अर्थशास्त्र भाग 2 सेमिस्टर 3 यासाठीचा जो संशोधन पद्धती नावाचा पेपर आहे, त्या पेपरमधील तिसऱ्या युनिटमधील तथ्य संकलनाच्या विविध पद्धती पाहत असताना आपण त्याची रूपरेषा पाहिली. प्राथमिक तथ्य कशाला म्हणायचं, त्या तथ्य संकलनाच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्या पद्धतीतील निरीक्षणानंतर आपण मुलाखत पद्धतीचा विचार केला. मुलाखतीचा अर्थ, वैशिष्ट्य, उद्दिष्ट पाहिले. विद्यापीठ परीक्षेमध्ये असाही प्रश्न विचारला जातो, मुलाखत म्हणजे काय आणि मुलाखतीचे वर्गीकरण करा. किंवा असा प्रश्न विचारला जातो, मुलाखत म्हणजे काय आणि मुलाखतीचे प्रकार सांगा. असा प्रश्न नेहमीसाठी विचारलेला आहे. त्या अनुषंगानं आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण मुलाखतीचे प्रकार किंवा मुलाखतीचं वर्गीकरण याच्यावर चर्चा करणार आहोत. की आपण पाहिलं की प्राथमिक तथ्य वस्तुनिष्ठ पद्धतीनं अभ्यास विषयाच्या संदर्भात प्राथमिक स्वरूपाची माहिती गोळा करण्यासाठी ज्या ज्या पद्धतीचा अवलंब केला जातो, त्या पद्धतीमध्ये निरीक्षणानंतर आपण मुलाखत त्याचा हे पाहिला की मुलाखत ही पद्धती अभ्यास विषयाच्या संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण, विश्वसनीय, विस्तृत स्वरूपात माहिती मिळवण्याची पद्धती मानली जाते. म्हणून विशेषतः सामाजिक संशोधनामध्ये या पद्धतीचा मोठ्या प्रमाणात वापर करून प्राथमिक स्वरूपाची तथ्य संकलित केली जातात. परंतु कोणत्याही विषयवस्तूचं वर्गीकरण करत असताना किंवा प्रकार पाडत असताना त्याला वेगवेगळे निकषाच्या आधारे पाडले जातात. त्या प्रकार पाडण्यासाठी किंवा वर्गीकरण करण्यासाठी वेगवेगळ्या निकषाचा आधार घेतला जातो. आणि त्याच पद्धतीनं आपण जर मुलाखतीच्या वर्गीकरणाचा विचार केला, मुलाखतीच्या प्रकाराचा विचार केला, तर आपण 5 निकष विचारात घेतले. एक, उद्दिष्टानुसार मुलाखतीचे वर्गीकरण. आणि तसं जर उद्दिष्टानुसार मुलाखतीचं वर्गीकरण करत असेल तर त्याच्यामध्ये निदानात्मक मुलाखत, उपचारात्मक मुलाखत, संशोधनात्मक मुलाखत असे 3 प्रकार पडतात. औपचारिक मुलाखत, त्यानुसार जर आपण विचार केला तर औपचारिक मुलाखत, अनौपचारिक मुलाखत. त्यानंतर आपण तिसरा की निवेदकाच्या संख्येनुसार मुलाखतीचं वर्गीकरण करत असू तर व्यक्तिगत मुलाखत, सामूहिक मुलाखत. त्यानंतर आपण पुढचा निकष घेतला, अभ्यास पद्धतीनुसार मुलाखतीचं वर्गीकरण करत असू तर संरचनात्मक मुलाखत किंवा असंरचित मुलाखत, केंद्रीय मुलाखत, पुनरावृत्ती किंवा फेर मुलाखत. आणि पुन्हा विषय सामग्रीनुसार जर मुलाखतीचं आपण वर्गीकरण करणार असू तर गुणात्मक मुलाखत, परिमाणात्मक मुलाखत आणि संमिश्र मुलाखत असं वर्गीकरण केलं जातं. हा आपण मुलाखतीच्या वर्गीकरणाच्या संदर्भातील एक सूचितमध्ये, एका आकृतीबंधामध्ये आपण त्याचे प्रकार थोडक्यात मांडलेले आहेत. आपण नंतर एक बाबीचा विचार करू. आता उद्दिष्टानुसार की मुलाखतीच्या म्हणजे अभ्यास विषय ज्या उद्दिष्टानं केला जातो त्या उद्दिष्टानुसार मुलाखतीच्या माध्यमातून जी प्राथमिक माहिती गोळा करावयाची आहे त्या माहितीचं वर्गीकरण उद्दिष्टानुसार त्याचे 3 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे निदानात्मक वर्गीकरण, ज्याला डायग्नोस्टिक इंटरव्ह्यू असं म्हणतात. निदानात्मक मुलाखत की ज्या मुलाखत पद्धतीचे समस्येचे कारण, संशोधन समस्येचे कारण जाणून घेणे आणि तिचं निदान करणं हे उद्दिष्ट असतं. की ज्या संशोधनपर अभ्यासाचं उद्दिष्ट संशोधन समस्येची कारणं जाणून घेऊन त्या समस्येचं निदान करणं हे असतं. आणि त्या अनुषंगानं माहिती गोळा करण्यासाठी मुलाखत घेतली जाते, त्याला आपण निदानात्मक मुलाखत असं म्हणतो. की उद्देश काय, की संशोधनाचा उद्देश संशोधन समस्येच्या निराकरण करण्यासाठी त्या समस्येची कारणं जाणून घेणे. या उद्देशानं जर प्राथमिक स्वरूपाची माहिती मुलाखतीच्या माध्यमातून गोळा करत असू तर अशा मुलाखतीला आपण निदानात्मक मुलाखत असं म्हणतो.
म्हणजे कोणत्याही म्हणजे समाजामधील देशापुढील ज्या ज्वलंत समस्या असतात, गंभीर समस्या असतात किंवा घटना असतात, त्यांच्या सोडवणूक करणे, त्यांचे निदान करण्यासाठी त्यांची कारणं जाणून घ्यावी लागतात. आणि ही कारणं जाणून घेण्यासाठी सदर संशोधक त्या त्या विषयाशी संबंधित, त्या त्या अभ्यास विषय संशोधन समस्येशी संबंधित व्यक्तिसमूह यांच्याशी प्रत्यक्ष संबंध प्रस्थापित करून मुलाखतीच्या माध्यमातून तथ्य संकलित करत असेल तर अशा मुलाखतीला आपण निदानात्मक मुलाखत असे म्हणतो. म्हणजे की या मुलाखतीचं मूलभूत उद्दिष्ट की संशोधन समस्येची वस्तुनिष्ठ कारणे जाणून घेऊन त्या समस्येचं निदान करण्याच्या दृष्टीनं तथ्य संकलन केलं. दुसरा प्रकार याच उद्दिष्टानुसार तो आहे उपचारात्मक मुलाखत, की जेव्हा एखादी समस्या असते आणि ती सोडवण्यासाठी उपाययोजना सुचवायच्या असतात, की एखाद्या समस्येने ग्रासलेले जे प्रवर्ग आहेत, दारिद्र्याच्या समस्येनं, बेरोजगारीच्या समस्येनं, कुपोषणाच्या समस्येनं किंवा एखादा समाज व्यवस्थेमधला असा घटक आहे की त्याच्यावर अन्याय होतोय, शोषित आहे, पीडित आहे, मागास आहे, अशा घटकांच्या उन्नतीसाठी ज्या ज्या योजना राबवणं आवश्यक आहे, काय केलं पाहिजे, हे ध्येय धोरणं ठरवण्यासाठी जेव्हा त्या त्या अनुषंगानं मुलाखतीद्वारे माहिती गोळा केली जाते त्याला आपण उपचारात्मक मुलाखत असं म्हणतो. म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणू शकतो की ट्रीटमेंट इंटरव्ह्यू, की या संशोधन समस्या सोडवण्यासाठी उपाययोजना सुचवण्याच्या हेतूनं ज्या मुलाखती घेतल्या जातात त्या मुलाखतीला आपण उपचारात्मक मुलाखत असं म्हणतो. आणि मग उद्दिष्टानुसार मुलाखतीचा तिसरा प्रकार संशोधनात्मक मुलाखत, म्हणजे सभोवताली घडून येणाऱ्या घटना, व्यवहार या संदर्भात त्यांच्या कारणांचा बोध घेण्यासाठी, की सभोवताली मानवाच्या अनुभव कक्षेमध्ये ज्या ज्या घटना व्यवहार घडतात आणि त्याबद्दल तो अनभिज्ञ असतो, त्या घटना आणि समस्येची मूळ कारणाचा बोध घेण्यासाठी किंवा त्याचा शोध घेण्यासाठी जेव्हा मुलाखतीच्या माध्यमातून त्या म्हणजे अभ्यास विषयाशी संबंधित व्यक्तिसमूह यांच्याशी संशोधक प्रत्यक्ष संबंध प्रस्थापित करतो आणि मुलाखतीच्या माध्यमातून माहिती गोळा करतो किंवा गप्पा गोष्टीच्या माध्यमातून माहिती गोळा करतो, अशा मुलाखतीला आपण संशोधनात्मक मुलाखत असं म्हणतो. आता आपण दुसरा मुलाखतीचं वर्गीकरण करत असताना दुसरा निकष घेऊ, औपचारिकतेनुसार मुलाखतीचे प्रकार. की औपचारिकतेनुसार मुलाखतीचे दोन प्रकार पाडलेले आहेत, की औपचारिक मुलाखत फॉर्मल इंटरव्ह्यू आणि दुसरा आहे निदानात्मक इंटरव्ह्यू. तर औपचारिक मुलाखत ही की ज्या मुलाखत पद्धतीत संशोधकाद्वारे आगाऊ तयार केलेल्या अनुसूचीनुसार प्रश्न विचारण्यात येतात, की या मुलाखतीमध्ये संशोधक मुलाखतदात्याला किंवा उत्तरदात्याला कोणती प्रश्न विचारायचे याची क्रमबद्ध यादी तयार करतो. त्याला आपण प्रश्नावली म्हणतो, क्वेश्चनरी. की मुलाखती दरम्यान आपल्याला अभ्यासासाठी कोणती माहिती आवश्यक आहे ती माहिती मिळवण्यासाठी जेव्हा संशोधक क्रमबद्ध पद्धतीनं एखादी प्रश्नांची यादी तयार करतो त्याला आपण अनुसूची असं म्हणतो. आणि मग त्या अनुसूचीच्या माध्यमातून त्या अनुसूचीत जे प्रश्न तयार केलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरे लिहून घेण्यात येतात. अशा प्रकारच्या मुलाखतीला औपचारिक मुलाखत असं म्हणतात. की जेव्हा संशोधक अभ्यास विषयाच्या संदर्भात आवश्यक ती माहिती मिळवण्यासाठी उत्तरदात्याकडून प्रथम तो क्रमबद्ध प्रश्नांची यादी तयार करतो आणि त्या प्रश्नांची यादी करून ती प्रश्न त्या मुलाखत ज्यांची घ्यायची त्यांना विचारतो आणि त्यांनी जी माहिती पुरवली ती त्या प्रश्नांच्या खाली नोंदवत असतो. अशा स्वरूपाच्या मुलाखतीला आपण औपचारिक मुलाखत म्हणतो. या पद्धतीत संशोधक किंवा प्रश्नकर्ता मुलाखत घेण्यापूर्वी एक प्रश्नावली तयार करतो आणि त्यानुसार उत्तरदात्याला प्रश्न विचारून उत्तरे मिळवत असतो.
म्हणून या पद्धतीला नियंत्रित मुलाखत पद्धत असंही म्हणतात, कंट्रोल इंटरव्ह्यू असं म्हणतात. की नियंत्रण आहे, की प्रश्न कोणते विचारायचे ते ठरलेले आहे, याच्या व्यतिरिक्त प्रश्न विचारले जात नाहीत. अशा मुलाखतीला आपण नियंत्रित किंवा औपचारिक मुलाखत. आता दुसरा प्रकार जो आहे त्याला आपण अनौपचारिक मुलाखत म्हणतो, अनफॉर्मल इंटरव्ह्यू असं म्हणतो. की या मुलाखतीमध्ये प्रश्नकर्ता अनुसूचीचा वापर करत नाही. यालाच आपण अनियंत्रित मुलाखती असं म्हणतो. की संशोधक किंवा अभ्यासकर्ता, प्रश्नकर्ता उत्तरदात्याकडून कोणती माहिती मिळवायची या संदर्भात कसलीही प्रश्नांची यादी तयार करत नाही. फक्त त्या विषय त्याच्या पुढे मांडतो आणि उत्तरदाता जशी माहिती पुरवेल तशी तशी तो नोंदवून घेत असतो. म्हणजे ही मुलाखत कशी आहे, लवचिक आहे. की त्या दोघांच्या म्हणजे प्रश्नकर्ता आणि निवेदक यांच्यात ज्या विषयानुसार गप्पा गोष्टी होतात, विचाराची देवाणघेवाण होते, त्यामधून जी जी माहिती मिळते की प्रश्नकर्ता त्यानं अधिकची माहिती मिळवावी म्हणून त्याला नेहमी प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करत असतो. अशा प्रकारच्या मुलाखतीला आपण अनौपचारिक मुलाखत असं म्हणतो. आपण आता तिसरा निकष पाहिला, निवेदकाच्या संख्येनुसार मुलाखतीचे प्रकार. या निकषानुसार मुलाखतीचे 2 प्रकार पडतात किंवा 2 भागात वर्गीकरण केलं जातं. एक म्हणजे व्यक्तिगत इंटरव्ह्यू, पर्सनल इंटरव्ह्यू, आणि दुसरा समूह मुलाखत म्हणजे ग्रुप इंटरव्ह्यू. की जेव्हा ज्या मुलाखतीमध्ये उत्तरदात्या किंवा प्रश्नकर्ता एकाच व्यक्तीची मुलाखत घेतो आणि त्याद्वारे माहिती गोळा करतो, अशा मुलाखतीला आपण व्यक्तिगत मुलाखत म्हणतात. म्हणजे ज्या मुलाखत पद्धतीत केवळ एकाच व्यक्तीची मुलाखत घेण्यात येते त्या मुलाखत पद्धतीला व्यक्तिगत मुलाखत असे म्हणतात. उदाहरणार्थ की प्रसिद्ध व्यक्ती आहेत, त्यांच्या जीवनकार्याचा जर परिचय करून द्यायचा असेल तर पत्रकार मंडळी किंवा अभ्यासक तशा व्यक्तीची मुलाखत घेत असतात. की एखाद्या राजकीय नेता असेल, सामाजिक कार्यकर्ता असेल किंवा वेगवेगळ्या क्षेत्रात मोठं योगदान देणारे व्यक्ती असतील, तर सायंटिस्ट असतील, अभ्यासक असतील, लेखक असतील, की यांच्या कार्याचा परिचय समाजव्यवस्थेच्या पुढे करायचा असेल तर त्यांची मुलाखत घेतली जाते. म्हणजे त्या ठिकाणी एकच व्यक्ती आणि एक प्रश्नकर्ता असतो. अशा मुलाखतीला आपण व्यक्तिगत मुलाखत असे म्हणतो. ही मुलाखत संवादाच्या स्वरूपात असते की असे प्रश्न की प्रश्नकर्ता आणि माहिती पुरवणाऱ्या यांच्यामध्ये वेगवेगळ्या विषयाच्या अनुषंगानं संवाद होतो आणि त्या संवादामधून वेगवेगळ्या पैलूच्या अनुषंगानं जी माहिती मिळते ती माहिती संशोधक आपल्या अभ्यासासाठी वापरतो. त्यानंतर सामूहिक मुलाखत, ज्याला आपण ग्रुप इंटरव्ह्यू म्हणतो. की या मुलाखतीत, ज्या मुलाखतीमध्ये प्रश्नकर्ता संपूर्ण एका व्यक्तीच्या गटाची मुलाखत घेतो, अशा मुलाखतीला आपण काय म्हणतो, समूह मुलाखत किंवा सामूहिक मुलाखत असं म्हणतो, ग्रुप इंटरव्ह्यू. म्हणजे की प्रश्नकर्ता, संशोधक आपल्या अभ्यास विषयाशी, आपल्या संशोधन समस्येशी ज्या ज्या व्यक्तिगटाचा संबंध आहे त्या व्यक्तिगटाशी प्रत्यक्ष संबंध प्रस्थापित करून योग्य पद्धतीनं माहिती गोळा करण्यासाठी त्यांच्या मुलाखती घेतो, त्या लोकांशी हितगुज करतो, त्यांच्याकडून आवश्यक ती माहिती तो गोळा करत असतो. की या प्रकारात एकाच वेळी एकाच ठिकाणी अनेक व्यक्तीची एकदम सामूहिक मुलाखत घेतली जाते. उदाहरणार्थ आपण कॉलेज कट्टा, की मीडियाचे लोक की कॉलेज कट्ट्यावर येत असतात आणि विद्यार्थ्याचा ग्रुप बघून त्या ग्रुपच्या अनुषंगानं माहिती घेत असतात, म्हणून ही एक चांगलं उदाहरण आहे. त्यानंतर आपण दुसरा अभ्यास पद्धतीनुसार मुलाखतीचे प्रकार किंवा अभ्यास पद्धतीनुसार मुलाखतीचं वर्गीकरण जर केलं तर त्याचे 4 प्रकार: संरचित मुलाखत, असंरचित मुलाखत, केंद्रीय मुलाखत आणि पुनरावृत्ती मुलाखत. की संरचित मुलाखत, ज्या मुलाखत पद्धतीत प्रश्नकर्ता उत्तरदात्याला विचारणारे प्रश्नांचं स्वरूप आधीच ठरलेलं असतं. की ज्या मुलाखतीमध्ये संशोधक माहिती मिळवण्यासाठी उत्तरदात्याला कोणते प्रश्न विचारावे, प्रमाणित प्रश्न, स्टँडर्ड प्रश्न,
स्टँडर्डाईज करून प्रश्न विचारले जातात. अभ्यास विषयाची उद्दिष्ट, अभ्यास विषयाचं स्वरूप, अभ्यास विषयाची व्याप्ती सगळं विचारात घेऊन कोणती माहिती आवश्यक आहे, यासाठी कोणते प्रश्न विचारले पाहिजेत, याची क्रमबद्ध यादी, अनुसूची तयार करून, प्रमाणित प्रश्नांची यादी तयार करून त्या यादीच्या माध्यमातून जेव्हा संशोधक त्या उत्तरदात्याला प्रश्न विचारतो, अशा प्रश्नांचं काय की उत्तरे होय आणि नाहीच्या स्वरूपात असतात, पर्यायी स्वरूपात. एक प्रकारची बंदिस्त प्रश्नावली मुलाखतीसाठी वापरली जाते की या मुलाखतीमध्ये संशोधक प्रमाणित प्रश्न तयार करून उत्तरदात्याकडून माहिती गोळा करतो. आणि त्यामुळं या मुलाखतीचं वैशिष्ट्य सांगायचं असेल तर या मुलाखतीचं वैशिष्ट्य म्हणजे यात विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांचे प्रमाणीकरण केले जाते. प्रमाणीकरणामुळे प्रश्नाचा अर्थ सर्व उत्तरदात्यासाठी सारखा असतो की प्रश्न हे प्रमाणित केलेले आहे आणि त्यामुळं जेवढे त्या विषयात जेवढ्या लोकांकडून मुलाखत घेणार आहे संशोधक, त्या सर्व लोकांसाठी त्या प्रश्नाचा अर्थ सारखा असतो, त्यामध्ये कुठलीही भिन्नता नसते. संरचित मुलाखतीत प्रश्नाचे स्वरूप बंदिस्त असते की संरचित मुलाखतीमध्ये प्रश्न जे विचारले जातात निवेदकाला, तर ते प्रश्न बंदिस्त स्वरूपाचे असतात. एक प्रश्न विचारला जातो आणि त्याचे पर्यायी उत्तरं दिली जातात. कधी कधी होय किंवा नाही या स्वरूपात विचारले जातात की तुम्हाला शासनाच्या या धोरणाबद्दल तुम्हाला आवडलं की शासनाचं नवीन शैक्षणिक धोरण तुम्हाला आवडलं का, होय किंवा नाही, किंवा अनेक पर्याय दिले जातात. म्हणजे असं बंदिस्त स्वरूपाचं की ज्या प्रश्न विचारून त्या प्रश्नाच्या संदर्भात पर्यायी उत्तरे स्वतः संशोधक वेगवेगळ्या पर्यायामध्ये सुचवतो आणि त्यापैकी जे उत्तर त्या निवेदकाला, ज्या उत्तरदात्याला योग्य वाटतं ते टिक मार्क करतो. आपण जसं बहुपर्यायी अशा स्वरूपाची प्रश्नावली तयार करून जेव्हा मुलाखत घेतली जाते त्या मुलाखतीला आपण संरचित मुलाखत असे म्हणतो. म्हणजे संरचित मुलाखतीमध्ये संशोधनकर्त्याच्या किंवा प्रश्नकर्त्याच्या पूर्वग्रहाचा प्रभाव पडण्याची शक्यता नाही, कारण प्रश्न हे प्रमाणित असतात. प्रमाणीकरण करून प्रश्न विचारले जातात, बंदिस्त स्वरूपाचे असतात. त्यामुळं प्रश्नकर्त्याच्या किंवा उत्तरदात्याच्या पूर्वग्रहाचा त्यावर प्रभाव पडत नाही. त्यामुळे पक्षपाताची संभावना या तथ्यसंकलनात येत नाही. म्हणून संख्यात्मक स्वरूपाची विधाने करणे या आणि त्यांची तुलना करणे या मुलाखतीद्वारे शक्य होतं. त्यानंतर असंरचित मुलाखत की या असंरचित मुलाखतीमध्ये प्रश्न अनुसूचीप्रमाणे किंवा बंदिस्त स्वरूपात नसतात की प्रश्नकर्ता उत्तरदात्याशी संपर्क प्रस्थापित करून गप्पा गोष्टी करून त्या विषयाच्या अनुषंगाने तो आपली विषय सांगत असतो आणि त्या विषयाच्या अनुषंगाने उत्तरदाता आपल्या अनुभव ज्ञान त्यांच्याशी हितगुज करत असतो आणि त्या माध्यमातून जी माहिती गोळा केली जाते अशा मुलाखतीला आपण असंरचित मुलाखत असं म्हणतो. या मुलाखती ही लवचिक असते की ही मुलाखत अधिक लवचिक असते. आणि त्यानंतर केंद्रीय मुलाखत की एखाद्या प्रश्नकर्ता म्हणजे संशोधकाला उत्तरदात्याचं लक्ष एखाद्या विशिष्ट विषयाकडे केंद्रित करायचं, या अनुषंगानं जेव्हा प्रश्न विचारले जातात आणि उत्तरदात्याचं लक्ष देखील त्या प्रश्नापासून इतर विचलित केलं जात नाही, असा जो इंटरव्ह्यू असतो त्याला फोकस इंटरव्ह्यू म्हणतात. आणि शेवटचा प्रकार जो आहे विषय सामुग्रीनुसार मुलाखतीचं वर्गीकरण, तर त्या ठिकाणी गुणात्मक मुलाखत, परिणामात्मक मुलाखत आणि मिश्र मुलाखत की जेव्हा तथ्यसामुग्री ही गुणात्मक असते की गुणात्मक स्वरूपाच्या अध्ययन विषय असेल, गुणवैशिष्ट्याच्या अनुषंगानं अभ्यास करावायचा असेल, गुणात्मक माहिती गोळा करावायची असेल तर त्या अनुषंगानं जी प्रश्न विचारले जातात त्या मुलाखतीला आपण गुणात्मक मुलाखत म्हणतो. जेव्हा संख्यात्मक माहिती एखाद्या व्यक्तिगटाच्या संदर्भात संख्यात्मक माहिती मिळवायची असेल त्या अनुषंगानं मुलाखत घेतली जाते त्याला परिणामात्मक मुलाखत म्हणतात. आणि गुणात्मक आणि संख्यात्मक मुलाखतीचं मिश्रण करून जेव्हा वस्तुनिष्ठ पद्धतीनं मुलाखत तंत्राचा अवलंब करून माहिती मिळवली जाते त्याला आपण
मिश्र मुलाखत असे म्हणतो. अशा पद्धतीनं मुलाखतीचे हे वर्गीकरण आपण या ठिकाणी केलेलं आहे. धन्यवाद.